परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेकायदा बाईक टॅक्सी संदर्भात विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली। बाईक टॅक्सीकडून दररोज 5 रुपये सरकारला मिळतील, याशिवाय राईडच्या 2% रक्कम सरकारला मिळेल असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। याशिवाय राज्यातील डोबिसाईल धारक तरुणांना परवानगी दिली जाईल असंही त्यांनी म्हटलं। आमदार दिलीप लांडेंनी विधानसभेत या संदर्भातला मुद्दा मांडलेला। बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई सुरू करणार असल्याचं आश्वासन प्रताप सरनाईकांनी विधानसभेत दिलं। रॅपिडो, ओला, उबरनं पेट्रोल बाईक रस्त्यावर आणल्या आहेत। सध्या 4.5 ते लाखच्या सुमारास बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर आहेत। बाईक टॅक्सीवाल्यांकडून सरकार पुढील काळात कर देखील वसूल करणार असंही सरनाईकांनी सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये या ज्या विशेषतः मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत वाहतूक सुरू आहे आणि या वाहतुकीमुळे विशेषतः महिलांचा आणि विद्यार्थ्यांची असुरक्षितता निर्माण झाली आहे। जे चालक आहेत त्यांची कुठलीही पोलीस पडताळणी नाहीये, त्यांच्याकडे कुठलंही शासनाचं लायसन नाहीये। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे की याची चौकशी करून आपण या वाहतुकीवरती कायदेशीर कारवाई करणार आहात का, आणि या वाहतुकीमध्ये जे लोकांची फसवणूक होती त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहात का। मला जी माहिती मिळाली अध्यक्ष महोदय, आजच्या तारखेला नाही म्हटलं तरी जवळजवळ 4 ते 4.5 लाख इनलिगल बाईक टॅक्सी रस्त्यावर आलेले आहेत विदाऊट परमिशन, आणि शासनाचं 1 रुपयाचा सुद्धा महसूल त्या माध्यमातून होत नाही। वारंवार आमच्याकडे तक्रारी झाल्यानंतर आरटीओचे अधिकारी त्यावर कारवाई करतात, दंड आकारला जातो। तो दंड आकारल्यानंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।